महापौर पदाच्या संदर्भातलं महत्त्वाचं वक्तव्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून आलेलं आहे। महायुतीमध्ये या निमित्तानं रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। प्राप्त स्थितीमध्ये अद्यापही कुठलाही निर्णय न झाल्यानं चर्चा कायम आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतायत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या महापौर पदाबाबत अद्यापही महायुतीत निर्णय झालेला नाही हे सांकेतिक स्वरूपात का होईना पण मान्य केलंय। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर मुंबईत असावा अशी आग्रही भूमिका शिंदे मांडतायत। मात्र संख्यात्मक दृष्ट्या भारतीय जनता पार्टी जास्त असल्यानं आपलाच महापौर व्हावा अशी भाजपाची भूमिका आहे। महापौर जर सोडले, महापौर आणि उपमहापौर, तर सगळे पद ही तुमच्या एकूण संख्येच्या किती टक्के तुमची पर्सेंटाईल तयार होतं याच्यावर तुम्हाला पुढची पदं मिळतात। त्यानुसार त्याचा अंदाज घेणं आमचं चाललेलं आहे। त्या आधारावर आम्ही हा निर्णय करू की दोन्ही गट एकत्रित रजिस्टर करून फायदा आहे की वेगवेगळे करून फायदा आहे किंवा एखादा छोटा गट त्यांच्यासोबत किंवा आमच्यासोबत जोडून फायदा आहे। अशा पद्धतीनं त्याचा निर्णय करूनच मग या संदर्भातलं रजिस्ट्रेशन होईल। दुसरी बातमी आहे ती मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचा संयुक्त गट का झाला नाही या प्रश्नाचं उत्तर शोधणारी। मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना स्वतंत्र गट स्थापन करण्यावर ठाम आहे। याआधी भारतीय जनता पार्टीनं आपल्या सोबत शिवसेनेनं गट स्थापना करावी अशी विनंती केली होती। मात्र संयुक्त गट स्थापन केला तर गडबड होईल आणि आपल्याला भारतीय जनता पार्टीचे आदेश ऐकावे लागतील अशा स्वरूपाची भूमिका शिवसेनेच्या अंतर्गत गोटातून घेण्यात आली। या निमित्तानं शिवसेनेच्या मध्ये काय मंथन झालंय ते पाहायला हवं। संयुक्त गट जर समजा मुंबईमध्ये शिवसेनेने महानगरपालिका मुंबईमध्ये स्थापन केला तर भाजपा गटनेत्याच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक नगरसेवकांना काम करावं लागेल। सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याचीच चलती असेल आणि या निमित्तानं शिवसेनेला त्या व्यतिरिक्त भूमिका घ्यावी लागणार नाही, घेता येणारही नाही। हा मुद्दा शिवसेनेला पक्ष म्हणून मान्य दिसत नाही। संयुक्त शिवसेनेला स्वतंत्र कार्यालयही मिळणार नाही। विषय समित्यांवर शिवसेनेला किती जागा द्यायच्या हे भाजपाच ठरवेल। थोडक्यात काय तर शिवसेनेच्या सगळ्या दोऱ्या या भाजपाच्या हातात राहतील आणि म्हणून स्वतंत्र गट स्थापन करायला शिवसेनेचं नेतृत्व आग्रही दिसतं आहे। दरम्यान गटनोंदणीच्या नावाखाली मुंबईच्या महापौर पदाला लागणारा वेळ हा योग्य नसल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी नोंदवलेली आहे। सत्ताधाऱ्यांनी लहान सहान कारणांमुळे निर्णय प्रक्रिया लांबवू नये असं त्या म्हणतायत। किमान आमच्या याच्यामध्ये तरी नाही आणि सत्तेत असलेला पक्ष आहे, मग केंद्रात असेल राज्यात असेल आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी अशा छोट्या याच्या कारणाने विलंब करणं हे सगळं मुंबईकर किंवा आता महाराष्ट्र देश बघतोय।